आऊला मी साडी गिफ्ट द्यायचं ठरवलंय. आवडेल आऊंना. पण मला त्यातलं फारसं कळत नाही. तुम्ही येता का माझ्या बरोबर? नाही म्हणजे साडीची निवड करण्यासाठी मला मदत करा. ते झालं की मी तुम्हाला घरापर्यंत सोडतो. निघूया. जावळकर, नाही तुम्ही काहीतरी वेगळा प्लॅन ठरवला असेल तरी इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. नाही नाही सर, तसं काही नाहीये. जावळकर, मी तुमचा बॉस आहे म्हणून माझ्या प्रत्येक शब्दाला हो म्हणणं गरजेचं नाहीये आणि मी चिडलोही नाहीये. तुमचं काही काम असेल तर राहू दे. तुम्ही मगाशी आयडिया दिली ती मला आवडली आणि म्हणून मी तुम्हाला, मला माहिती आहे उशीर झाला या गोष्टीला. खरं म्हणजे एक दिवस आपलं याआधी बोलणं झालं असतं आणि तुम्ही मला तेव्हाच आयडिया दिली असते तर मी तिलोत्तमा मॅडमला सांगितलं असतं. त्यांचाही चॉईस खूप चांगला आहे आणि स्पेशली त्यांचा चॉईस आऊला खूप आवडतो. पण आता कोणीच ऑफिसमध्ये नाहीये, सगळेच गेलेत म्हणून मी तुम्हाला विचारलं. पण इट्स ओके, मी नंतर देईन तिला साडी. मी आता अमितला फोन करून टॅब बुक करायला सांगतो. सर, ऑन द वे साडीचं दुकान असेल तर मी येते, काहीच हरकत नाहीये माझी. ग्रेट, म्हणजे तुम्ही येताय तर? हो सर. सर, वाढदिवस वर्षातून एकदाच येतो आणि आऊंना आवडणार असेल, त्यांना बरं वाटणार असेल तर मलाही खूप बरं वाटेल. अरे शुअर. हो सर. थँक्यू. विजय, तू केलेलं प्रेझेंटेशन कमाल होता. क्लायंटचा कॉल आला होता. अजून 1-2 दिवसामध्ये आणखीन काम मिळतील आपल्याला. वा सुहास, या अशा कामांमुळे ना निदान पैशांचं टेन्शन जरा कमी होत. नाहीतर आमचा पगार कधी येतो कधी संपतो काही कळत नाही. थँक्स. तू केलेल्या कामाचे पैसे मिळतात तुला. थँक्स कसं? बघ, आज वेळ असेल तर आपण भेटून घेऊ. नाही नाही, आज नको प्लीज. अरे, आज पण काही मीटिंग वगैरे? नाही, आज सगळी कामं बाजूला ठेवून मी आणि आदिती बाहेर जाणार आहोत फिरायला. वा, काही खास आहे आज? आजच्याच दिवशी आदितीने मला होकार दिला होता. हा, 8 दिवस लटकवलं होतं तुला. मग दिवस काय प्लॅन काय आज? काही नाही रे, मी एका फिल्मचं ऑनलाईन बुकिंग केलं होतं. मीटिंग लवकर संपली म्हणून लगेच जाऊन तिकीट्स कलेक्ट करून आणली. तिच्यासाठी गिफ्ट घेतलं. आता तुला भेटलो तर हा चहा संपून जाऊन तिला भेटला. म्हणून एवढा खुश दिसतोयस. जा जा, खूप दिवसांनी असा वेळ मिळतोय तुम्हाला. आणि ऐक, दुसरा कोणताही विचार करू नकोस, नाहीतर एवढा वेळ काढून पुन्हा टेन्शन बद्दलच बोलत बसा. नाही, बरं चल रे, निघायला हवं. हो हो, निघ निघ. वेळेत पोचायचंय. हे पैसे देतो मी. जा. चल येतो. बसा ना. हा. निघायचं? हो हो. काय प्रॉब्लेम? नाही नाही, घरी कळवत होते मी. हा हो, घरचे काळजी करत असतील ना. मी बोलू का त्यांच्याशी? नाही नको, मी केला ना मेसेज आता. नक्की? हो. निघूया? हो. तू ठरलेल्या ठिकाणी डिरेक्ट पोहोच, मी पोहोचतेच.
औंसाठी वाढदिवसाची साडी आणायला सरांसोबत यावं लागलं. औंसाठी नाही म्हणता आलं नाही. सर द्या द्या. द्या सॉरी. नाही अरे सॉरी, मी वेंधळ्यासारखं विसरलो. तुम्ही मला काही बोलला नाहीत. तुम्ही ऑफिसमध्ये डायरेक्ट तशाच आलात माझ्या बरोबर. उपाशी असाल ना, काही खाल्लं नसेल. आपण कॉफी सँडविच वगैरे काही घेऊया? नाही नाही नको सर. अरे शुअर? हो नाही पण काही असेल तर मला सांगा, नाही तर लोक म्हणतील की हा बॉस तुला ऑफिसमध्ये राबवून घेतोच पण ऑफिसच्या बाहेर सुद्धा राबवून घेतो. सर असं काही नाहीये. उलट मी आज तुमच्या बरोबर आले ते माझं काम म्हणून नाही, औंसाठी. नाही पण तुम्ही आलात त्याबद्दल थँक्स. कारण तुम्ही आला नसतात तर मी साड्या औंसाठी घेऊच शकलो नसतो. सर आपण घेतलेली साडी औंना खूप छान दिसेल. आणि ती साडी बघितल्यावर औला लगेच कळेल की हा चॉईस माझा नाहीये. सर निघायचं का? हा? निघूया का? उशीर झालाय. हा ओ सॉरी, तुम्हाला घरी जायला उशीर होत असेल ना. बसा ना बसा. अजून थोडा वेळ लागेल. आम्ही त्याच एरियात आहोत. पोचतेच आहे मी. आदिती सरांबरोबर आहे म्हणून फोनही करता येत नाही. लग्नानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या असल्या तरी ही गोष्ट कायम आहे. नेहमी वाट मीच बघत राहतो. मिस दाभोळकर, मला हा कॉल घेणं खूप महत्वाचं आहे. एक मिनिट. हा बोला सर. मिस उशीर तर होतोय पण सांगू कसं? अरे इथं तीच जागा आहे जिथे जय मला भेटणार होता. म्हणजे जय इथेच कुठेतरी असणार. विनाश सरांनी जर बघितलं. रिप्लाय का करत नाहीये? आदिती एवढा वेळ वाट बघतोय मी तुझी. फायनली. आणि अशी काय बघतेस तू? आणि एक मिनिट, हा काय मेसेज केलास तू? लेट होतोय म्हणजे? मला सरप्राईज द्यायचं होतं ना. जयराम तुम्ही इथे कसे काय? अरे
तुम्ही इथे? सर मी माझा मित्र असतो इथे. म्हणजे भेटायला येणार होता म्हणून मी आलोय. इथे? मग मग नाही आलाय तो. तेवढ्यात तुम्ही दिसलात. हं. तुम्ही इथे कसं? आम्ही मार्केटमध्ये चाललोय. ओ, लेट होतोय. हा येस, लेट होतो. आपण निघूया. तुम्ही नाही सर, मी थांबतोय. वाट बघतो मित्राची. नक्की? बघूया येतोय की नाही. ओके, यू कॅरी ऑन. आम्ही निघतो. मी जाबळकर, चला निघूया. लेट होतो आपल्याला. आपण थांबूयात का इथे काही वेळ? म्हणजे मगाशी मी तुम्हाला विचारलं, पण तुम्हाला खरंच काही खायचं नाही का? सँडविच, कॉफी, काहीच नको? नाही सर, खरंच मला काही नको. घरचे वाट बघत असतील ना, तर आता मला निघायला हवं. लवकर पोहोचायचंय घरी. अरे शुअर? हो सर. ओके. सर, हा. एक विचारू? बोला. उद्या आऊंचा वाढदिवस आहे, तर आऊ ऑफिसमध्येही येणार आहेत. तर मग काय बोला मिस दाभोळकर? ऑफिसमधले सगळे असं म्हणतायत, म्हणजे सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की उद्या आऊंचा वाढदिवस ऑफिसमध्ये सेलिब्रेट करायचा आहे. ऑफकोर्स तुमची परमिशन असेल तर. नाईस आयडिया. म्हणजे आऊंचं ऑफिस मधल्या प्रत्येकावर खूप प्रेम, प्रत्येकावर खूप जीव आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या स्टाफचं पण आऊवरती तितकंच प्रेम आहे. त्यामुळे त्यांनाही आऊसाठी काहीतरी करावं असं वाटणारच. जर तुम्ही इतक्या लवकर तयार झालात, मला वाटलं की काय? नाही, काही नाही. मिस दाभोळकर, वाढदिवस वर्षातनं एकदाच येतो. आणि मला काय वाटतं याच्यापेक्षा सुद्धा आऊचा आनंद माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. थँक्यू सो मच सर. पण प्लीज यातलं काही आऊंना नका सांगू. नाही सांग. सर, मी निघू? मी तुम्हाला सोडतो ना घरापर्यंत. नाही, नको सर. उगाच उलट सुलट पडेल तुम्हाला. मी जाते, काहीच हरकत नाही. नक्की जाल? हो हो हो, अगदी. थँक्यू सो मच. जेमतेम वाचलो. मला वाटलंच होतं काही ना काहीतरी गडबड होणारच.
मिस्टर जयराम खानोलकर, आता इथून पुढे कसलंही प्लॅनिंग करायचं नाही. कारण दरवेळी तुम्ही काहीतरी प्लॅनिंग करता आणि ते फसतं. आधी तिला अजून वेळ लागणार आहे तेही माहित नाही. तुझ्या विना काय वाटलं असेल जयला? मी प्रॉमिस केलं होतं आज वेळेवर येईन म्हणून. निदान आज तरी मी काय झालं? अदिती, मला वाटलं तू गेलास. असा कसा जाईल? चल आता, लोक बघतात. बघू दे. हे वाक्य खरं तर मी म्हटलं पाहिजे. आणि काय ग, असा कसा जाईन मी? कॉलेज पासूनचा थांबायचा अनुभव आहे. आणि आपलं ठरलं होतं 2 वर्षांपूर्वी या दिवशी आपण जे जे काही केलं सगळं आज करायचं. म्हणजे सांग. सॉरी. एक काम कर, कान पकडून म्हण. सॉरी. नाही, मजा नाही काही. उठा पशाकड. काय? ऐ, मारायचं नाही. खरंच सॉरी. माझ्यामुळे तुला फिल्मची तिकीट्स फाडून टाकावी लागली. आणि इतका छान प्लॅन केला होतास तोही माझ्यामुळे कॅन्सल करावा लागला. आय एम रिअली सॉरी. अरे ते बास बास बास. अजून किती वेळा सॉरी म्हणणारस? आणि तसंही अजून थोडा वेळ आहे फिल्म सुरू व्हायला. मग जाऊया फिल्मला. अगं तिकीट्स फाडली ना, मग आता. आणि मी काय म्हणतो, आज कितीतरी दिवसांनी आपण दोघंच
असे कुठेतरी भेटतोय. सो नको फिल्म वगैरे. हं? आपण एकमेकांसोबत हा जो वेळ घालवणार आहोत ना, तो जास्त महत्वाचा. जय, हं? हे सगळं आहे तसंच आहे ना? नो, काहीही बदललेलं नाहीये. ही जागा जरी आहे तशीच असली ना, तरी सुद्धा आपल्यात मात्र खूप काही बदललंय. आपल्याला एकमेकांना जरी थोडा वेळ द्यायचं म्हटलं ना, तरी किती स्ट्रगल करावा लागतो. आणि मग पुन्हा ए अदिती, बस बस प्लीज. आता आपल्याला काय काय स्ट्रगल करावा लागतोय हा विषय आज नको. सॉरी. परत सॉरी? आपण दोघंच आहोत ना आता. ए एक मिनिट. I love you.